उच्च न्यायालयाने जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेल्या डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींच्या माध्यमातून शासनाचा वस्तू आणि सेवा कर, प्राप्तिकर, विकास अधिमूल्य, अकृषिक जमीन कर असा एकूण सुमारे 480 कोटीचा महसूल भूमाफियांनी मागील 7 ते 8 वर्षाच्या काळात बुडविला आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भूमाफियावर गुन्हे दाखल झाले असले तरी ते मोकाट फिरत असल्याचे दिसून येत आहेत. संबंधित शासकीय यंत्रणांनी विशेष तपास पथके स्थापन करून या 65 बेकायदा इमारतींच्या माध्यमातून बुडालेला आपला महसूल वसूल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या तर हा महसूल सद्यस्थितीत भूमाफियांच्या इतर ठिकाणी असलेल्या मालमत्ता, जमिनी, स्थावर मालमत्ता यावर बोजा चढवून वसूल होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. डोंबिवलीत ह, ग, फ, आय, ए प्रभागात गेल्या 6 ते 7 वर्षाच्या कालावधीत 65 बेकायदा इमारती कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता उभारल्या. या बेकायदा इमारतींना बनावट कागदपत्रे सादर करून महारेराचा नोंदणी क्रमांक भूमाफियांनी मिळवला. या बेकायदा इमारती अधिकृत आहेत असे घर खरेदीदारांना दाखवून 25 ते 30 लाख रुपयांना या बेकायदा इमारतींमधील सदनिका विकल्या. या 65 बेकायदा इमारती 7 माळ्याच्या आहेत. या बेकायदा इमारतींमध्ये सुमारे 4000 सदनिका आहेत. सुमारे 6 ते 7000 रहिवासी या इमारतींमध्ये राहतात. एक सदनिकेची किंमत सरासरी 30 लाख रुपये धरली तरी या 4000 सदनिकांच्या माध्यमातून भूमाफियांनी घर विक्रीतून 1200 कोटीची उलाढाल केली आहे. ही उलाढाल भूमाफियांनी बेकायदा इमारतींवरील मुकादम, मजूर, आपले वाहनांचे चालक, कार्यालयीन कर्मचारी यांच्या नावाने केली आहे. या उलाढालीसाठी भूमाफियांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे आधार, पॅन कार्ड आणि निवासाची कागदपत्रे वापरली आहेत. कागदोपत्री हा पैसा थेट भूमाफियांच्या नावे नसला तरी हा पैसा भूमाफियांनी परस्पर काढून घेऊन मग तो इतर ठिकाणी फिरवला आहे, अशी माहिती याबाबत समोर आली आहे. याची वसुली संबंधित विकासक यांच्या बरोबरच महापालिका अधिकारी, महसूल खात्यातील कर्मचारी यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी होत आहे.